एका बाजूला अहंकारी विद्वान कीर्तनकार, दुसऱ्या बाजूला एक विषारी साप आणि मध्ये उभे साक्षात श्री स्वामी समर्थ. काय घडलं असेल जेव्हा शास्त्रांचा अभिमान एका साध्या भक्तीसमोर हतबल झाला? राम मंदिरात एका प्रकांड विद्वानाचे कीर्तन सुरू होते. सर्व मंत्रमुग्ध होते. पण हिराबाई नावाची एक माऊली कीर्तनाकडे पाठ करून स्वामींच्या नामस्मरणात दंग होती. विद्वानाने विचारलं, आमचं कीर्तन ऐकावंसं वाटत नाही का? तेव्हा हिराबाई म्हणाल्या, तुमच्या या मोठ्या गोष्टी मनापर्यंत पोचत नाहीत. आम्हाला आमच्या स्वामींच्या साध्या सरळ गोष्टी आवडतात. विद्वानाला राग आला. हनुमान जयंतीला स्वामींचा पराभव करण्यासाठी त्यांनी कठीण शास्त्रार्थ मांडला. पण स्वामी शांतपणे म्हणाले, अरे आम्हाला कुठे येतात वेद पुराण, आणि ते निघून गेले. अचानक खेळ पलटला. एका विषारी सापाने कीर्तनकाराला दंश केला. गावात वैद्य नाही की मांत्रिक. अखेर तोच ताठा असलेला कीर्तनकार रडत तळमळत स्वामींना शरण आला. स्वामींनी फिरकी घेतली. अरे आम्हाला काय कळतं तत्वज्ञानाबद्दल? तेव्हा कीर्तनकार हात जोडून म्हणाला, स्वामी, जशी दिव्यात काजळी असते तसाच विद्वानाच्या ठाई अहंकार असतो. मला वाचवा. स्वामींनी पाय एका ताटात ठेवायला सांगितले आणि केवळ एका नजरेने शरीरातील सर्व विष बाहेर काढले. स्वामींनी सर्वांना उपदेश केला. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही वाटा ईश्वराकडेच नेतात. ज्ञान मिळाल्यावर भक्तांना नडू नका. ज्याला जी वाट सोयीस्कर वाटेल तिने त्याला जाऊ द्या. स्वामींच्या या लीलेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी स्वामी कथांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.